ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. भगवान भोलेनाथांच्या, भगवान विष्णूंच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज आहे सोमवार, त्याचसोबत आज वरुथिनी एकादशी देखील आहे. या एकादशीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अत्यंत पवित्र मानले जाते. वर्षातील प्रत्येक एकादशीचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. अशातच चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला वरुथिनी एकादशी म्हटलं जातं. वरुथिनी या शब्दाचा अर्थ आहे संरक्षण करणारी. असे मानले जाते की ही एकादशी भक्तांचे सर्व संकटांपासून संरक्षण करते आणि त्यांना मोक्ष देखील मिळवून देते. या दिवशी व्रत केल्याने मानवाची सर्व ज्ञात अज्ञात पापं नष्ट होतात. ही एकादशी सौभाग्य प्रदान करणारी मानली जाते. विशेषतः स्त्रियांसाठी ही एकादशी अखंड सौभाग्य देणारी ठरते. असे म्हटले जाते की 10,000 वर्ष तपश्चर्या केल्यावरती जे फळ मिळतं तेच फळ केवळ वारुथिनी एकादशीचे व्रत केल्यानं प्राप्त होतं. भगवान विष्णूंच्या वराह अवताराची पूजा केल्याने व्यक्तीला मृत्यूनंतर वैकुंठ लोक प्राप्त होतो आणि या दिवशी वराह अवताराची पूजा देखील केली जाते. तर आज मी तुम्हाला वरुथिनी एकादशीची कथा सांगणार आहे. त्याचसोबत भगवान भोलेनाथांची कथा देखील सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील संकट, दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होते आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी देखील येत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा, भगवान महादेवांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. दुर्जनांचे मर्दन आणि सज्जनांच्या रक्षणासाठी भगवान नारायणांनी 10 अवतार घेतले. त्यापैकी तिसरा अवतार म्हणजे वराह होय आणि या वराह अवताराची पूजा या दिवशी केली जाते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मान सृजाम्यहम् परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतम् धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे भगवद्गीतेतील भगवंताचे वचन सदोदित असेच आणि दिलेल्या वचनाला भगवंत कायमच जगतो, हा भक्तांचा विश्वास. या वचनानुसार भगवान विष्णूने घेतलेल्या तिसऱ्या अवताराचे म्हणजेच वराह अवताराचे स्वरूप, महती आणि कथा आज आपण एकादशीच्या निमित्ताने समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भगवंताचा कृपाप्रसाद आपल्याला मिळावा, त्याची आपल्यावरती अखंड कृपा राहावी, म्हणून प्रत्येकजण शक्य होईल तसे त्या विश्वाचा चालक मालक असणाऱ्या भगवंताचे गुणगान गात असतो. प्रत्येकालाच भगवंताविषयी मनात जे अत्यंतिक प्रेम वाटते त्यालाच भक्ती म्हटले आहे आणि असा या भक्तीचा महिमा विशद करणारा ग्रंथ म्हणजे भागवत होय. या भागवतात एक कथा अशी आली आहे की जी सनकादिक ऋषी म्हणजे सनक, सननंदन, सनातन आणि सनत कुमार अशा 4 ऋषींनी मिळून सनकादिक ऋषी असं म्हटलं जात असे. या 4ही ऋषींची उपासना, तपाचरण आणि योग्यता अशी होती की कोणत्याही देवांच्या दर्शनासाठी येण्याची अनुमती या ऋषींना होती. एकदा भगवान नारायणाच्या दर्शनासाठी वैकुंठ भवनात सनकादिक ऋषी गेले असता भगवंताचे द्वारपाल असणाऱ्या जय आणि विजय यांनी सनकादिकांचा मार्ग अवरोध केला आणि त्यांच्याशी तर्क लढवू लागले. परिणामी संतप्त झालेल्या सनकादिक ऋषींनी या दोघांनाही शाप दिला की ज्या असुरांसारख्या उन्मत्त वृत्तीचे प्रदर्शन तुम्ही केले आहे त्याच असुरांच्या कुळात 3 जन्म तुम्हाला घ्यावे लागतील. आता ऋषींच्या शापाची निवृत्ती तो शाप भोगल्याशिवाय होणे नाही. हे जाणलेल्या जय विजय यांनी भगवान नारायणांचा धावा केला आणि या शापातून लवकरात लवकर मुक्त करण्याची विनंती केली. त्यावेळी पतित पावन असणाऱ्या नारायणांनी प्रत्येक अवतारात तुमच्या मुक्तीसाठी अवतार घेण्याचे वचन जय आणि विजय यांना दिले आणि त्याचे पालनही केले. या जय आणि विजय यांनी घेतलेला पहिला जन्म कश्यप ऋषींची दुसरी भार्या आदिती यांच्या पोटी झाला. कश्यप ऋषींच्या आदिती या पत्नीची संतती ही सूर तर दितीपासून झालेली संतती असुर समजली जाते. या आदितीपासून पुढे आलेल्या वंशामध्ये हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यप असा जय आणि विजय यांचा पहिला जन्म झाला. यांपैकी हिरण्याक्षाने उग्र तप साधना करून स्वतःच्या सामर्थ्यात इतकी वाढ केली की या पृथ्वीचे राज्य त्याने जिंकले. त्यानंतर पृथ्वीचे साम्राज्य हाती आल्याने
उन्मत्त झालेल्या हिरण्याक्षाने अत्याचारांचा कळस गाठायला सुरुवात केली. त्याच्या पापांचा भार इतका वाढला की त्या पापाचरणाने संपूर्ण पृथ्वी बुडाली. सर्वत्र हिरण्याक्षाच्या पापांचाच प्रसार सुरू होता आणि धर्माचरण करणाऱ्यांचा उपमर्द होत होता. अशा वेळी पृथ्वीवरील पापाचा भार कमी करून धर्मसंस्थापना करण्यासाठी भक्तवत्सल श्रीहरी नारायणाच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार म्हणजेच वराह अवतरित झाला. या अवतारात हिरण्याक्ष दैत्याचा वध करून पृथ्वीवरती पुन्हा एकदा धर्माची स्थापना केली. या वराह अवतारात भगवंताने रानडुकराचे रूप धारण केलेले आपल्याला दिसते. रानडुक्कर या प्राण्याचे वैशिष्ट्य म्हणजे याला 2 मोठे शक्तिशाली सुळे असतात आणि त्याच्या सहकार्याने तो त्याला धोका वाटेल अशा कशावरही आघात करू शकतो. मात्र या सगळ्यांपेक्षा महत्त्वाची असते ती रानडुकराची लढाऊ वृत्ती. अतिशय आक्रमक अशी वृत्ती निसर्गताच रानडुकरापाशी असून त्याच्यासमोर आव्हान निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्राण्यावर चाल करून त्याचा पराभव करण्याची हिंमत आणि शक्ती रानडुकराकडे असते. आकाराने लहान असला तरी प्रचंड ताकद आणि पराक्रम गाजवण्याची धमक हेच या प्राण्याचे वैशिष्ट्य. अशा प्राण्याला त्याच्या या वृत्तीमुळेच दशावतारामध्ये स्थान मिळाले आहे. ज्याच्या ताब्याखाली पृथ्वी बुडेल इतक्या पापराशींचे परिमार्जन करून न्यायाची सत्याची धर्माची स्थापना करणारा भगवंताचा वराह हा अवतार भाद्रपद महिन्याच्या तृतीया तिथीला झाला. म्हणून हा दिवस वराह जयंती म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचसोबत या एकादशीच्या दिवशी देखील वराह अवताराची पूजा केली जाते. आध्यात्मिक अंगाने या अवताराचा सिद्धांतासाठी उपयोग करायचा झाला. मनुष्य जन्माला आलेल्या प्रत्येक जीवात्म्याला मायेच्या बंधनाने बांधून ठेवलेले आहे. ही माया भगवंताचेच एक रूप आहे आणि आत्मा हा त्या ईश्वराचा अंश आहे. मात्र मायेची मोहिनी असलेल्या या जीवात्म्याला त्याचे खरे स्वरूप ओळखता येत नाही. तो मायेच्या या चक्रात अडकून त्रिविध तापांनी पोळला जात असतो. अशा या पोळलेल्या जीवाला योग्य मार्गावर आणणे सहज शक्य आहे. अशा भगवंताची भक्ती इथे अभिप्रेत आहे. भगवान वराहांची अनेक रूपे प्रसिद्ध आहे. मात्र भाद्रपद शुद्ध तृतीयेला ज्या रूपाची पूजा केली जाते भगवंताच्या त्या वराह रूपाचे वर्णन करताना असे म्हटले आहे की भव्य आकाराचा देह असणाऱ्या वराहाच्या भुजा अतिप्रचंड असून त्याच्या बाहूंचे बल बघताक्षणी लक्षात येण्यासारखे आहे. भगवान विष्णूंचा हा अवतार चतुर्भुज असून त्याने भगवान विष्णूंची सर्व आयुधे धारण केली आहेत. वराहाच्या मुखावर चंद्रासारखे पांढरे शुभ्र तरीही तितकेच बलशाली आणि तीक्ष्ण सुळे शोभून दिसतात. याच सुळ्यांच्या मदतीने भगवंताने पृथ्वीचा उद्धार केला. पृथ्वीचा उद्धार केल्याने या पृथ्वीच्या संरक्षणावर एकछत्री अधिकार हा भगवान वराह यांचाच आहे. भारताच्या दक्षिणेस असलेल्या प्रसिद्ध अशा श्रीनिवास तिरुपती बालाजी मंदिराचाही या वराह अवताराशी थेट संदर्भ जोडणारी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. हिरण्याक्षाचा वध केल्यानंतर भगवान वराह याच भागात एका डोंगरावर वास्तव्यास होते. त्यामुळेच त्या डोंगराचे वराहाचलम असे नामाभिधान दृढ झाले. भगवान नारायणांचा श्रीनिवास व्यंकटेश हा अवतार देखील याच भागातील. ज्यावेळी हा अवतार झाला आणि 2 अवतारांची भेट होण्याचा प्रसंग घडला त्या भेटीमध्ये तेथेच राहण्यासाठी भगवान बालाजी यांनी वराह यांच्याजवळ राहण्यासाठी काही जमीन मागितली. त्या जमिनीची किंमत देण्याबाबत वराह यांनी विचारले असता जमिनीच्या बदल्यात काही देण्यास असमर्थता श्रीनिवास यांनी दाखवली. त्यावेळी श्रीनिवास यांनी भविष्यात त्यांच्या दर्शनासाठी येणारी भक्त मंडळी आधी भगवान वराह यांची पूजा करते त्यांना नैवेद्य दाखवतील आणि मगच माझे दर्शन घेतील असे वचन दिले आणि असे न करणाऱ्यांना माझ्या दर्शनाचे फळ मिळणार नाही असेही सांगितले. त्यामुळे आजही तिरुमला येथे व्यंकटेशांचे दर्शन घेण्याआधी वराह स्वामींचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. तसेच व्यंकटेशांना नैवेद्य दाखवण्याच्या आधी तो वराह स्वामी यांना दाखवण्यात येतो. भारतात वराह पूजन हे फार पूर्वीपासून सुरू असून देशातील विविध भागात भगवान वराहांची मंदिरे देखील आढळून येतात. तमिळनाडूमधील श्री मुष्णम येथे भूवराह स्वामी मंदिर देखील प्रसिद्ध आहे. कर्नाटकात भूवराहनाथ नावाने भगवान वराहांचे एक प्रसिद्ध मंदिर आहे. तसेच राजस्थान उत्तर प्रदेश येथील वराहांची मंदिरे देखील प्रसिद्ध आहे. मध्य प्रदेशातील खजुराहो येथे देखील भगवान वराह यांचे मंदिर आहे. मग हा वराह अवतार नक्की कसा जन्माला आला तर एकदा हिरण्यक्ष फिरता फिरता पाताळ लोकातील वरुण नगरात पोहोचला आणि वरुण देवाला युद्धासाठी आव्हान दिले. तेव्हा वरुण देव म्हणाले, ना मला आता लढण्याची इच्छा आहे ना मला तुझ्यासारख्या बलवान माणसासोबत लढण्याची क्षमता आहे. त्यामुळे तुम्ही विष्णूजींशी युद्ध केले तर बरे होईल. यानंतर सर्व देवांनी मिळून ब्रह्माजींना हिरण्यक्षापासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना केली. भगवान विष्णूंचे ध्यान करत असताना ब्रह्माजींनी त्यांच्या नाकपुडीतून वराह नारायण यांना जन्म दिला. अशा प्रकारे ब्रह्मदेवाच्या नाकपुडीतून विष्णूचा तिसरा अवतार वराह अवतार जन्माला आला.
यानंतर वरुण देवाने देवर्षी नारदांना भगवान विष्णूचा पत्ता विचारला आणि देवर्षी नारदांनी सांगितले की श्रीहरीने पृथ्वीला समुद्रातून बाहेर काढण्यासाठी वराहाचा अवतार घेतला आहे. त्यानंतर वरुण देवही तेथे पोहोचले आणि हिरण्यक्षही तेथे पोहोचले. हिरण्यक्ष राक्षसाने वराहाला युद्धासाठी आव्हान दिले. यानंतर भगवान वराह आणि हिरण्यक्ष यांच्यात मोठे युद्ध झाले. तेव्हा भगवान विष्णूंच्या वराह अवताराने हिरण्यक्षाचे पोट त्यांच्या दाताने आणि जबड्याने फाडून पृथ्वीला त्यांच्या जाचातून मुक्त केले. तेव्हापासून वराह अवताराची पूजा केली जाते. आता आपण भगवान विष्णू आणि भगवान महादेव यांची कथा बघूया. कमेंटमध्ये एकदा ओम नमः शिवाय तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय जरूर लिहा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे देवर्षी, श्रीहरी विष्णू अथांग जलाशयात शयन करत होते. तेव्हा शिवजींच्या इच्छेने त्यांच्या नाभीतून एक मोठे कमळ उत्पन्न झाले. त्याला एक लांब देठ होता. त्याचा अंतच लागत नव्हता. त्याची कांता कण्हेर पुष्पासमान पिवळी होती. त्याचा विस्तार आणि उंची अनंत योजने होती. ते कोट्यावधी सूर्यांच्या एकत्रित दीप्ती समान देदीप्यमान अत्यंत अद्भुत परमरमणीय सुंदर अतिशय देखणे होते. परमेश्वर शिवजींनी पूर्वीप्रमाणेच प्रयत्न करून मला त्यांच्या उजव्या अंगातून प्रकट केले. मला विष्णूंच्या नाभी कमळात ठेवले. मग स्वमायेने मोहित करून मी जणू त्या कमळातूनच उत्पन्न झालो आहे असे भासवले. मला 4 मुखे होती. माझी अंगकांती लाल होती आणि माझ्या मस्तकावर त्रिपुंड तिलक होता. शिवमायेने मोहित झाल्यामुळे माझी ज्ञानशक्ती दुर्बळ झाली होती. मला चहूकडे कमळाशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते. मी कोण आहे, कोठून आलो आहे, माझे कार्य काय आहे, मी कोणाचा पुत्र आहे, मला कोणी निर्माण केले, या व अशा अनेक प्रश्नांनी मी भांबावून गेलो होतो. मग मी विचार केला, मी कशासाठी एवढा त्रास करून घेत आहे. ज्याने मला उत्पन्न केले आहे त्याला शोधून काढणे फारसे कठीण नाही. या कमळाचा देठ खाली पाण्यात गेलेला आहे. त्याच्या आधारे उगमस्थानी जावे. ज्याने मला उत्पन्न केले तो पुरुष तेथेच असला पाहिजे. निश्चय पक्का होताच मी कमळावरून खाली उतरलो. त्याचा देठ पकडून खाली जाऊ लागलो. मी 100 वर्षे उतरतच होतो, पण मला त्या देठाचा उगमच सापडला नाही. मी कंटाळलो. संशयग्रस्त होऊन कमळात जाण्यासाठी देठावरून वर चढू लागलो. पण काय आश्चर्य, मला ते कमळही दिसले नाही. काय करावे, मला मोठा संभ्रम पडला. त्या समयी आकाशवाणी झाली, तपश्चर्या कर. तेव्हा मी जन्मदात्याच्या दर्शनासाठी 12 वर्षे घोर तप केले. त्यामुळे प्रसन्न झालेले भगवान विष्णू माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी प्रकट झाले. त्यांचे डोळे कमळासारखे मनोहर होते. अंगकांती सजल मेघ समान श्यामवर्ण होती. त्यांनी आपल्या 4 हातामध्ये अनुक्रमे शंख, चक्र, गदा व पद्म धारण केले होते. झळकणारा सुंदर पितांबर परिधान केला होता. त्यांच्या मस्तकावर दिव्य मुकुट आणि अंगावर मूल्यवान आभूषणे होती. त्यांचे मुखकमल अतिशय प्रसन्न होते. कोट्यावधी मदनांनी लज्जित व्हावे असे त्यांचे मनोहर रूप होते. त्यांच्या सावळ्या अंगप्रभेने सारा आसमंत उजळून निघाला होता. त्या महाभाऊ नारायणांना पाहून मला मोठे आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला. मी त्यांना प्रथमच पाहत होतो. त्यांना स्पर्श करावा असेही मला मनोमन वाटत होते. म्हणून आपण कोण आहात असे विचारून मी त्यांना हात लावला. तेव्हा ते प्रेमपूर्वक हसून म्हणाले, वत्सा, तुझे स्वागत असो. आता निर्भय राहा, मी तुझ्या सर्व कामना पूर्ण करेन. त्यांचे बोलणे ऐकून रजोगुणामुळे माझ्या मनात वैरभाव उत्पन्न झाला. मी त्यांना म्हणालो, विश्वाच्या संहारानंतर मी तुमच्या दृष्टीस पडलो म्हणून तुम्ही मला तुमचा शिष्य समजलात की काय. मी स्वयंभू आहे, विश्वाचा आत्मा आहे, सर्व जगाचा कर्ता आहे. मी पितामह आहे. वेदांनीही मला परमेष्ठी व श्रेष्ठ म्हणून गौरवले आहे. असे असताना तुम्ही मला वत्सा असे कसे म्हणालात. तेव्हा विष्णूंनाही राग आला. ते म्हणाले, तू माझ्यापासून उत्पन्न झालास आणि मलाच विसरलास. हा तुझा अपराध नाही. माझ्या मायेने मोहित झाल्यामुळेच तू अशी वाच्यता करत आहेस. मी परब्रह्म आहे, परमतत्व आहे. मी महाभाऊ नारायण, सर्व देवांचा ईश्वर आहे. विश्वाचा निर्माता, पालनकर्ता व संहारकर्ता आहे. व्यक्त अव्यक्त विश्व ही सर्व माझीच लीला आहे. मी बुद्धी निर्माण केली. तिच्यातून त्रिविध अहंकार, पंचत्रण मात्रा, पंचमहाभूते आदी क्रमाने भौतिक सृष्टी उत्पन्न केली. तू माझ्या नाभी कमळातून प्रकट झाला आहेस, हे विसरू नकोस. तू मला शरण ये, मी तुझे सर्व दुःख संकटात रक्षण करेन. विष्णूंचे बोलणे ऐकून मला राहावेना. मी तत्काळ प्रत्युत्तर दिले, व्यर्थ वल्गना करू नको, तू मला शरण ये. असे सांगणारे तुम्ही कोण. तुम्ही स्वतःला परब्रह्म समजता. हा तुमचा भ्रम आहे. तुम्ही ईश्वर सुद्धा नाही, कारण तुम्हालाही उत्पन्न करणारा कोणीतरी आहे. अशा प्रकारे शब्दाने शब्द वाढत गेला. शिवमायेने मोहित होऊन आम्ही श्रेष्ठत्वावरून वाद घालू लागलो. तो वाद विकोपाला जाऊन आम्ही एकमेकांवर धावून गेलो. मी विष्णूंशी दारुण युद्ध
युद्ध केले त्या प्रसंगी आम्हा दोघांमध्ये एक विराट अग्निस्तंभ म्हणजे ज्योतिर्मय लिंग प्रकट झाला. अत्यंत देदीप्यमान, उपमारहित व सहस्र प्रलयाग्नी समान धगधगणारा तो अग्निस्तंभ पाहून आम्ही अक्षरशः थक्क होऊन गेलो. तेव्हा श्रीहरी मला म्हणाले, विधाता, आपल्या दोघांमध्ये हा तिसरा पदार्थ अचानक कोठून उत्पन्न झाला? या अग्निस्तंभाविषयी जाणून घेतलेच पाहिजे. तू वरच्या दिशेने जा, मी खालच्या दिशेने जातो. आपल्याला याचा आधी अंत शोधलाच पाहिजे. मग विष्णूने श्वेतवराहाचे रूप घेतले आणि अग्निस्तंभाच्या बाजूने वेगाने खाली गेले. मी श्वेतहंसाचे रूप घेऊन वरच्या दिशेने उड्डाण केले. आम्ही खूप प्रयत्न केला, पण त्या अग्निस्तंभाचा आरंभ व अंत कळलाच नाही. आम्ही थकून भागून पुन्हा त्याच स्थानी परतलो. आम्ही त्याचे मागून पुढून व चहूकडून नीट अवलोकन केले, पण त्याच्याविषयी काहीच कळून आले नाही. आम्ही त्याला अग्निस्तंभ म्हणत असलो तरी दिव्य प्रकाशमय असे ते काय आहे, त्याचे नाव काय, कार्य काय याविषयी आम्हाला काहीच माहिती नव्हती. ते सर्व जाणून घेण्यास आम्ही अतिशय उत्सुक होतो. आमचा अहंकार नाहीसा झाला होता. आम्ही दोघांनी हात जोडले व मनपूर्वक प्रार्थना करू लागलो. हे दिव्य ज्योतिस्वरूप, हे महाप्रभू, आम्ही तुमचे स्वरूप जाणत नाही. तुमचे नाव काय, कार्य कोणते, तुम्ही कोण आहात तेही आम्हाला ज्ञात नाही. तरीही तुम्ही कोणीतरी श्रेष्ठ आहात या भावनेने आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. कृपा करून आम्हाला प्रत्यक्ष दर्शन द्या व कृतार्थ करावा. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ, मी आणि विष्णू अग्निस्तंभाच्या रूपात प्रकट झालेल्या परमेश्वराच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी अत्यंत उत्सुक होतो. त्यापाशी उभे राहून आम्ही सतत प्रार्थना करत होतो. अशी 100 वर्षे लोटली. भगवान शंकर दीनदुबळ्यांचे प्रतिपालक, अहंकारी, लोकांचा गर्वहरण करणारे आणि सर्वांवर अधिसत्ता असलेले अविनाशी प्रभू आहेत. त्यांना आमची दया आली, ते आमच्यावरती प्रसन्न झाले. त्या समयी अग्निस्तंभातून अर्थात त्या दिव्य ज्योतिर्मय लिंगातून ओम असा शब्दरूप नाद प्रकट झाला. तो स्पष्टपणे ऐकू येत होता. प्रथमतः तो प्रणव कोठून उत्पन्न होत आहे हेच आम्हाला कळत नव्हते. हा काय प्रकार आहे असा विचार करत आम्ही दोघे त्या आवाजाचा कानोसा घेत होतो. तेवढ्यात श्रीहरी विष्णूंना त्या लिंगाच्या उजव्या बाजूला सनातन आदिवर्ण आकाराचे, डाव्या बाजूला उ आकाराचे व मध्य आकारी म आकाराचे दर्शन झाले आणि अक्षर मात्रांतूनच ओम असा नाद प्रकट होत आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पुन्हा पुन्हा निरखून पाहिले. त्या अक्षरांतील आकार सूर्यमान तेजोमय होता, उकार अग्निसमान दीप्तिमान होता आणि मकार चंद्रासमान उज्ज्वल व प्रकाशमान होता. मग त्यांनी सहजच वर पाहिले तर त्यांना शुद्ध स्फटिकाप्रमाणे निर्मळ प्रभेने युक्त, तुर्यातीत, अमल, निष्कल, द्वंद्वरहित, निरुपद्रवी, अद्वितीय, शून्यमय, आदि, मध्य, अंतरहित, अंतर्बाह्य, व्याप्त आनंदाचे आदी कारण आणि सर्वांना आधारभूत असलेल्या सत्य व अमृत स्वरूप अशा परब्रह्माचा साक्षात्कार झाला. त्यावेळी श्रीहरींच्या मनात पुन्हा एकदा हा अग्निस्तंभ येथे कोठून प्रकट झाला हे जाणून घेण्याची तीव्र उत्कंठा निर्माण झाली. त्यांनी विस्मयात्मक शिवजींचे चिंतन केले व पुन्हा एकदा खाली जाऊन शोध घेण्याचे ठरवले. तेव्हा तेथे एक ऋषी आले. ते म्हणाले, हे विष्णू, शब्द ब्रह्ममय शरीर असलेले परब्रह्मस्वरूप महादेवच या परम दिव्य लिंगाच्या स्वरूपात येथे साक्षात प्रकट झाले आहेत. ते मन आणि वाणी यांच्या पलीकडेच आहेत. अचिंत्य आहे. प्रणव हा एकाक्षर मंत्र परब्रह्म वाचक आहे. तोच परात्पर परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे. त्याच्या आकारातून जगाचे बीज स्वरूप अशा भगवान ब्रह्मदेवांचा बोध होतो. उकारातून परम कारण रूप श्रीहरींचा बोध होतो व मकारातून नीललोहित अंगकांती असलेल्या भगवान शिवजींचा बोध होतो. प्रणवातील अकार हा सृष्टीकर्ता आहे, उकार मोहात टाकणार आहे व मकार हा नित्य अनुग्रह करणार आहे. अकार संज्ञक ब्रह्मदेव म्हणजे मी, बीज आहे उकार संज्ञक नामधारी श्रीहरी हे योनी आहेत आणि मकार संज्ञक सर्वव्यापी शिव हे बीजी म्हणजे बीज मंत्राचे स्वामी आहेत. तेच प्रकृती आणि पुरुष यांचे अधिपती आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर प्रणव रूपाने शिव हेच बीजी, बीज व योनी आहेत. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये सर्व समाविष्ट असल्याने त्यांना नाद म्हटलं जातं. भगवान शिव आपल्याच इच्छेने आपल्या बीजाला अनेक रूपांत विभक्त करून स्थित आहेत. त्यांच्या लिंगापासून आकाररूप बीज प्रकट झाले. ते उकाररूप योनीत पडून त्याचा एक अंड झाले. ते चहूकडून विकसित होऊ लागले. त्याचे काही विशेष लक्षणही दिसत नव्हते. ते स्वर्णमय दिव्य अंड हजारो वर्ष पाण्यातच पडून होते. भगवान शिवजींनी आघात करून त्याची 2 शकले केली. त्याच्या वरच्या शकलापासून स्वर्गलोक व खालच्या शकलापासून
पंचमहाभूतात्मक पृथ्वी निर्माण झाली. त्या अंड्यातून भव, शंकर व चतुर्मुख ब्रह्मदेव उत्पन्न झाले. त्या महान ऋषीकडून देवेश्वर शिवजीविषयी ऐकून श्रीहरींचे हृदय भक्तिभावाने भरून आले. त्यांनी महेश्वरांची यथासंभव स्तुती केली. त्या समयी मी व भगवान विष्णूंनी एक अद्भुत व सुंदर रूप पाहिले. ते परमेश्वर अर्थात भगवान महादेव होते. त्यांच्या दिव्य स्वरूपाचे काय वर्णन करावे. त्यांना 5 मुखे व 10 हात होते. त्यांची अंगकांती कापरासारखी गौरवर्ण होती. त्यांनी विविध प्रकारची अनेक आभूषणे धारण केली होती. ते अतिशय तेजस्वी दिसत होते. परम उदात, महापराक्रमी आणि महापुरुषाच्या सर्व लक्षणांनी संपन्न अशा या उत्कृष्ट स्वरूपाचे दर्शन करून मी आणि श्रीहरी अगदी कृतार्थ झालो. शिवाची आराधना तर सर्वच देव करत होते. अगदी देव आणि राक्षस दोघेही करायचे. देव आणि असुर सर्वात वरच्या आणि सर्वात खालच्या स्तरासाठी सर्वांसाठी ते पूजनीय होते. विष्णू स्वतः त्याची आराधना करायचा. एक अतिशय सुंदर कथा आहे ज्यात विष्णू कसा शिवाचा भक्त होता याचे वर्णन आहे. एकदा विष्णूने शिवाला वचन दिले की तो 1008 कमळ शिवाला अर्पण करेल. तो कमळांच्या शोधात गेला आणि संपूर्ण जगभर शोधूनही त्याला फक्त 1007 कमळे सापडले. एक कमी होते. तो आला आणि सर्व शिवाच्या समोर ठेवले. शिवाने त्याचे डोळे उघडले नाही. त्याने फक्त स्मित हास्य केले. कारण एक कमी आहे. तेव्हा विष्णू म्हणाले, मी कमलनयन म्हणूनही ओळखला जातो, म्हणजे कमळासारख्या डोळ्यांचा देव. माझे डोळे कमळाच्या फुलांइतके सुंदर आहेत, तर मी माझा एक डोळा अर्पण करेन. आणि त्याने लगेच त्याचा उजवा डोळा काढला आणि लिंगावर ठेवला. अशा प्रकारच्या अर्पणाने प्रसन्न होऊन शिवाने विष्णूला सुप्रसिद्ध सुदर्शन चक्र देखील दिले. तुम्हाला जर ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.